हाय एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. सो थोडीशी मधूनच सुरुवात होत आहे. रात्रीच्या डिनरला आम्ही बनवलं होतं तिखट जिलेबी. तुम्ही ह्याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की कळवा. आम्ही ह्याला तिखट जिलेबीच म्हणतो. याला दुसरं पण नाव आहे पण ते आम्ही जास्त यूज नाही करत. तर ह्याला फक्त आम्ही तिखट जिलेबी. सो दुसऱ्या दिवशी होता जन्माष्टमी, त्याच्यामुळे मी हा छोटासा लूक क्रिएट केला होता आणि ह्याच्यावरती ना मी यूट्यूबला रीलसुद्धा करून टाकली होती, बनवली होती. पण त्याला काही जास्त व्ह्यूज नाही आले, त्याच्यामुळे मी ती व्हिडिओ पुन्हा डिलीट केली आणि आपला साधा व्हिडिओ बनवला. बाहेर पाऊस चालूच होता आणि मला पाऊस तर सारखा चालूच राहील, तर इथं मी खाणार होते बाजरीची भाकर आणि फुलगोबीची भाजी. आणि तेवढ्यात असं झालं की आईने इथे खूप सारा पसारा काढला, कारण तिचं म्हणणं असं होतं की तो जो मुकुटा होता लक्ष्मीचा तो त्याचं विसर्जन करायचं आहे, कारण की त्या मुकुटाचा टवका निघला होता आणि त्याच्यामुळेच त्याचं विसर्जन करायचं चालू होतं झाडाखाली. हे जी फ्रेम दिसत आहे तर ही स्वतः मी तयार केलेली आहे गव्हाच्या काड्यांपासून. तुम्ही म्हणत असाल तर ह्याच्यामध्ये एवढं काय विशेष, कारण की ते गव्हाच्या काड्यांपासून बनवलं आहे आणि खूप मेहनत करावी लागते. सो इथं पाहू शकतात मम्मीने इथं लक्ष्मी समोर ठेवण्यासाठी ही चिल्लर साचवलेली आहे. किती असेल नक्की गेस करून सांगा. आणि इथं बघा, हे जो मुकुटा दिसत आहे माझ्या बहिणीने आणला होता. आम्ही लहान असताना ह्याला ते बालवीरची मालिका बघू बघू आम्ही ह्याला राणी परीचा मुकुटा वगैरे असं म्हणून खूप लहानपणी खेळत होतो. पण आता ते सगळे दिवस गेले. ज्यावेळेस ह्या खेळण्या निघतात ना त्यावेळेस खरंच लहानपणीचे दिवस खूप आठवतात. ज्यावेळेस महालक्ष्मी येतात ना त्याच्यासमोरचं खेळणी वगैरे बघून, काय खायचं पदार्थ बघून खरंच लहानपणाचे दिवस खूप आठवतात. खूप काही मेहनत म्हणजे खूप काही केलेलं असतं आपण लहानपणी. आणि आम्ही हा मुकुटा घेऊन आता विसर्जन करणार आहोत, ते पण चिंचाच्या झाडाखाली. जायचं असलं की सारखं आम्हालाच बघतात एकटक, त्यांना असं वाटतं आम्ही त्यांना सोडून जावंच नाही. आणि ह्या चिंचाच्या झाडाला आम्ही 7 ते 8 वर्ष जपलं आणि त्याच्यानंतर ह्याला फळं लागायला स्टार्ट झालेली आहे. याला चिंच पण लागलेले आहेत. म्हणलं चला आता चिंच पण लागतील, पण ते आता आपल्या काही नशिबात नाही, कारण आता आम्ही दिवाळीनंतर हे घर सोडून दुसरीकडे जाणार आहोत आणि तिथला सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणारच आहे. सो इथं आईने चिंचाच्या झाडाखाली विसर्जन केलं महालक्ष्म्यांचं, कारण हा महालक्ष्मीचा मुकुटाला थोडंसं लागलेलं होतं, म्हणजे त्याचा टवका निघला होता, त्याच्यामुळे हे जमत नाही घरामध्ये ठेवायला. तर आम्ही महालक्ष्मी कधीच बसवत नाही अशी उभी, तर आम्ही छोटीच बसवीत असतो. ते पण गौराई असते आमच्या इकडे. तुम्ही कसं बसवतात ते मला कमेंट करून नक्की कळवा. सो मला आता विहिरीचं एकदा पाणी बघावं, कारण ह्या 2-4 दिवसात विहिरीचं पाणी कमी होतंय तर जास्त होतंय. तर मग म्हणलं इथं बघता तर येईलच, पण तेवढ्यात आमचा कुकी पहा कसे नखरे करतोय, एवढा क्यूट आहे. सो पाणी पहा आता खूप खाली आहे आणि मला असं वाटत नाही की विहीर पूर्ण भरेल, पण ज्यावेळेस विहिरीला जास्त पाणी येईल तर तुम्हाला मी सारखे व्हिडिओ दाखवितच राहणार आहे. मस्त छान असं विहिरीला पाणी लागले. आणि ही इथं आमची सरकीला खूप खर्च आणि मेहनत करावी लागतो. यंदाचं थोडंसं पीक चांगलं आहे, कारण पाऊस पण इतका नाही आहे, एकदम मापातच आहे आणि सगळं मापातच होतंय. ह्याला नाही म्हणत 3 खताचे डोस असतात आणि ह्याला खुरपणीला नाही म्हणलं तरी 60,000 रुपये लागतातच, कारण एक बाई 300-300 रुपये रोज घेते. तर मग ह्याला खर्च पण खूपच असतो. आणि इथं आम्ही लावले होते काकडीचं वेल आणि भोपळा, दोडका हे 2-3 वेलं लावले होते. आणि हे वेल जे आहेत ते आम्ही तर वरती डबरावर काढून देणार आहोत. तेवढ्यातच आमचा शेरू वरती चढला, बघा कसं करतोय वरती चढला की. आणि कुकी तर काय आमच्या महाग फिरतो खूप नखरे करतो. त्याच्यामुळे ना त्याच्यावरती कसला चिडचिडपणा होत नाही. एवढा क्यूट आहे ना, त्याला सोडून सुद्धा कुठं जाऊ वाटत नाही, एवढा भारी आहे. मध्ये त्याला सोडून द्यायचा प्लॅन केला होता, पण नाही सोडू शकलो, कारण त्याच्याशिवाय करमत नाही. खूप क्यूट आहे. आणि इथं पहा चिमण्यांनी कसे घरटे केले होते आणि ह्या सुद्धा विहिरीचं चांगलंच पाणी वाढत आहे, जे तुम्हाला पुढं तर व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. मग आम्ही घरी आलोत आणि घरी आल्यानंतर ना चांगलाच पाऊस चालू होता आणि कामाचं सुद्धा नीटनाटकं काही सुधरत नव्हतं. काय करावं काय नाही, धुतलेले सगळे कपडे भिजून गेले. म्हणलं चला पाऊस तर चालूच राहील, तिथं मी पटकन स्वयंपाकाला लागले, कारण स्वयंपाक आधी महत्त्वाचा होता. आणि आमची इथं ना बाहेर सुद्धा करायला आम्हाला जागा नाही आहे, सगळं घरातच स्वयंपाक करावं लागतं. आणि बाहेर चिखलाचं तर कसलंच निघू वाटत नाही, कारण की बाहेर निघलं की चिखलामध्ये पायाला चिखले येतात, जे तुम्हाला माहितीच असेल. आणि मी तर बनवणार होते बटाट्याची भाजी, जी मी जस्ट यूट्यूबमध्ये पाहिली, मला चला तशीच बनवता येईल. आणि इथं बनवताना काय झालं, इथं मी टोमॅटो कांदा छान असं कट करून घेतला आणि त्याच्यासोबतच लाल मिरची घेतली होती, कारण जसं जसं व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्याच पद्धतीने मी आज भाजी बनवणार होते. पण झालं असं की बटाटेच खूप जास्त झाले होते. मला आता भाजीचं वाटोळच दिसते, पण तसं काही झालं नाही, कारण आमची ते शिळं कधीच उरत नाही आणि उरलं तरी ते आम्हीच खातो. आणि शिळं अन्न कधीच वाया गेलं नाही पाहिजे, कारण की हे आम्ही लहानपणापासून खात आलेलो आहे आणि अन्नाची जे कदर करताना त्यांनाच माहिती असतं. आणि सगळं जे धान्य आहे तर ते आमच्याच घरचं आहे, आम्हाला विकतचं सुद्धा जास्त काही आणावं नाही लागत. सो इथं मी बनवणार होते लसण चटणी, ती सुद्धा मी यूट्यूबलाच पाहिली होती. मस्त त्याला कांद्याची फोडणी दिली
आणि इथं लसण चटणी बनवून आपली रेडी आहे. आणि बटाटेसुद्धा छान असे उकडले होते, मला ते सोलून घ्यायचे. आणि तर मी पेस्ट वगैरे सगळं काढली. आणि काढल्यानंतर मी जर सगळे बटाटे सोलले, पण झालं असं बटाटे गरम असल्यामुळे ना एवढे हाताला एवढे बोटं भाजत होते, तरी पण बटाटे सोलून घेतले. कारण लाईटीचं पावसाळा म्हणले की आमच्या इथं लाईटीचं एवढं अवघड आहे, म्हणजे काय सांगावं. पाऊस कमी पण इथं चिडचिडपणा जास्त होतो, कारण की लाईट एवढी एकदाची निघून गेली की लवकर लाईटीचा काही भरोसाच नसतो. आणि जास्त प्रॉब्लेम तर आमच्याच लाईटीमध्ये आहे. किती जरी लाईटीला झटलं ना, ती काही लाईट लवकर ठीकच होत नाही. लाईटीचा खेळ तर तुम्हाला माहितीच असेल की लाईट ही काय असते. तर इथं कणिक वगैरे सगळं मळून घेतलं. बाहेर चांगला चिखल झाला होता आणि असं व्हायले पाऊस आला की खूपच येतो आणि नसला तर काहीच नसतो. कारण पोळ्या दिवशी सुद्धा पाऊस लागतो. जर आत्ताच कंटिन्यू पाऊस चालू राहिला तर पुढचं काही सांगता येत नाही. सो इथं मी चपाती भात वगैरे सगळं बनवून ठेवलं आणि भाजीसुद्धा बनवली होती. भाजी पहा एवढी छान दिसत आहे. आलं ना तुमच्या पण तोंडात पाणी, नक्की या जेवायला. मग जेवण ते झालं, कारण दुसरं काम जे होतं ते म्हणजे आमच्या शेळ्यांना पेंड खाऊ घालायची होती. आणि पावसामुळे ना शेळ्यांचं सुद्धा पोट भरत नाही. खरंच खूप टेन्शन आहे. शेळ्यांना काय खाऊ घालावं काही कळत नाही. जागा पण एवढीशी आहे, पण जसे दिवस येतील तसे काटवत म्हणजे कमी करत आहेत. कारण की ह्याच दिवसांमध्ये आपला आनंद असतो. पहा इथं शेळ्यांना खायला सुद्धा म्हणजे खायला तर आहे, पण असं होतं की पावसामुळे त्यांना बसायला जागा राहत नाही. आणि आमचा कुकी पहा एवढं गोड आहे ना, मग काय शेळ्यांना पेंड खात खात मला चल कुकी तुझ्यासोबत एखादी व्हिडिओ बनवते, कारण तू माझा खूप फेवरेट आहे. आणि कुकी एवढा भारी ना, त्याचे रिॲक्शन पण बघा कसे आहेत, एकदम क्यूटसे. आणि त्याला बघितलं ना, खरं सांगते काही खूप जण ह्याला घाबरतात, पण आपलंच कुत्रं असलं तर आपल्याला नाही भीती वाटत. सो झालं असतं की पाऊस जास्त असल्यामुळे ना गवत आणून इथं शेळ्यांना असंच बांधून खायला घातलं. कारण शेळ्या खाली इतका राडा करतात आणि त्यांचं पोट पण भरत नाही आहे. आणि ज्यावेळेस पाऊस नसतो ना त्यावेळेस शेळ्या पोटभर खातात. आणि पुढं पाहू शकतात आमचा कुकी ना मस्त इथं विहिरीच्या डबरावरती जाऊन बसला. आणि आता आमच्या विहिरीचं सुद्धा पाणी भरपूर वाढलेलं आहे. त्याचा जो उपसा नाही केला तर आमची विहीर वाहणारच आहे पूर्ण वरतूनच. आणि त्याचा सुद्धा व्हिडिओ सारखा येत राहील. तुम्ही पाहिलं असेल की अगोदर पाणी खूप खाली होतं, पण आता खूप वाढलेलं आहे. आणि हा तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ शेतीविषयी, त्याच्यानंतर मी जे काही करते माझ्या डेली रुटीनमध्ये लाईफमध्ये, ते सगळं तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. आणि हे आम्ही विहिरीच्या मागं हा खड्डा केला होता, कारण ह्याच्यामध्ये पाणी साचून राहिले की ते विहिरीमध्ये पुरवठा होत चालतो त्याचा सारखं. आणि मला घरी जायचं आणि आमचा कुकी वरती जाऊन बसला. आणि मी तुम्हाला ना ह्याच्या पुढं खूप छान छान व्हिडिओ दाखवणार आहे. ते सुद्धा तुम्हाला कळेलच तो व्हिडिओ कुठला आहे. आणि ही जी आमची जुनी विहीर आहे ही पण चांगलीच पाण्याने भरलेली आहे. ह्याच्यामध्ये पण खूप कचरा घरटे वगैरे पडलेले आहेत. आणि त्याच्यानंतर थोडंसं तुम्हाला पीक दाखवते, जसं तुरीचं कापसाचं. तुरीचं तर नाही दाखवू शकले, पण कापूस पहा आज एवढी मेहनत करून इथपर्यंत आलेला आहे. खरंच खूप आनंद वाटतोय. आणि पुढचा जो व्ह्यू आहे तो कोणत्या राज्यातला आहे तो मला माहिती नाही, कारण की हे जे व्हिडिओ आहेत ते माझ्या पप्पांनी शूट केले होते. आणि तिथं पण खूप असं पाहणी वाहत आहे, बघण्यासारखं पण तिकडं खूप काही आहे. आणि खरंच खूप छान निसर्गरम्य आहे. तुम्ही पाहू शकता हे कोणतं मंदिर आहे हे मला काही सांगता येणार नाही. तुम्ही पण इथं नक्की जा जर तुम्हाला फिरण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर. सो हे एकदम सुंदर असा तिथला व्ह्यू आहे. हे पहा माझे पप्पांनी जे सुद्धा व्हिडिओ शूट केले आहे ते मी तुमच्यासोबत सारखं दाखवितच राहील, जेणेकरून तुम्हाला पण थोडंसं व्हिडिओमध्ये इंटरेस्ट नवीन नवीन काही बघायला भेटेल. आणि हे कोणता संगम आहे हे सुद्धा मला सांगता येत नाही. इथं सुद्धा काही जण आंघोळ करतच असतात, पण हे खूप वाहतं पाणी आहे. ह्याच्यामध्ये आंघोळ करण्यापेक्षा लांबच थांबलेलं बरे, पाण्याचा काहीच भरोसा नसतो. इकडे पहा किती सुंदर मंदिर आहे. आणि हे जो व्हिडिओ आहे माझ्या पप्पांनीच बनवलेला आहे. पुढं आहे आपल्या पाकिस्तान आणि आपली बॉर्डर, जिथं आपले फौजी जे आहेत तर ते बघा काय करत आहे ते मला नाही सांगता येत. सो आता ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझ्याकडून काही चुकत असेल तर प्लीज सॉरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मी छान छान व्हिडिओ घेऊन येत जाईल. आणि माझ्याजवळचे आता हे सगळे व्हिडिओ संपलेले आहेत. मला पप्पांनी जेवढे सुद्धा फॉरवर्ड केले होते तेवढे सगळे व्हिडिओ आता संपलेले आहेत. हे शेवटचेच व्हिडिओ होते जे मी तुमच्यासोबत आता ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत. ही सगळी आपली इंडियाची पब्लिक आहे.